मित्रांनो, अखेर कृषी सहायकांच्या प्रलंबित मागण्या आता रस्त्यावर उतरल्या आहेत। कारण म्हणजे मित्रांनो, आज दिनांक 19 मे 2025 रोजी गोंदिया शहराच्या ह्या प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायक संघटना शाखा गोंदियातर्फे धरणे आंदोलन सुरू केले गेले आहे। माहितीप्रमाणे मित्रांनो, हे धरणे आंदोलन कृषी सहायकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन केले जात आहे। तर चला सविस्तर आढावा घेऊया ह्या धरणे आंदोलनाचा। माझ्यासोबत मी मयूर सुरे। आपण पाहतात MM न्यूज डिजिटल चॅनल। मॅडम, हे धरणे आंदोलन करण्यामागचा तुमच्या संघटनेचा मुख्य हेतू काय आहे मॅडम? नमस्कार, मी महाराष्ट्र कृषी सहायक संघटना गोंदिया शाखा जिल्हा कार्यकारिणी बोलत आहे। माझं नाव आहे शशिकला चिल्लारे। आम्ही कृषी सहायक संघटनेच्या तर्फे 5 तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आमच्या आंदोलनाचे टप्पे असे आहेत की 5 तारखेला आम्ही सर्व कृषी सहायकांनी काळी फिती लावून निषेध नोंदवून कामकाज केलेलं आहे। नंतर 6 तारखेपासून आम्ही सर्व कृषी सहायकांनी व्हॉट्सअप जे ग्रुप होते, ऑनलाईन ग्रुप, त्या सर्व ग्रुपवरून आम्ही सर्व लेफ्ट झालो आणि तिथला कामकाज बंद केला। नंतर दिनांक 7 तारखेपासून आम्ही तालुका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आणि 8 तारखेला आम्ही सर्व कृषी सहायक हे सामूहिक रजेवर गेलो। दिनांक 9 पासून आम्ही सर्व आमच्या ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकलेला असून त्यानंतर आम्ही आज 15 तारखेपासून योजनेच्या बेमुदत कामावर म्हणजे बेमुदत काम बंद आंदोलनात आम्ही सहभागी झालो आणि आज दिनांक 19 तारखेपासून आम्ही इथं धरणे आंदोलनात बसलेलो आहोत। असे आमचे हे संघटनेचे टप्पे आहेत। नमस्कार, मी कमलदास सलामे, जिल्हा अध्यक्ष कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा गोंदिया। आमच्या ह्या ज्या शासनाकडून ज्या महत्वाच्या कृषी सहाय्यकास जे मागण्या आहेत शासनाकडून, कृषी सहाय्यकाचं सगळ्यात महत्वाचं आहे की पदनाम बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी लॅपटॉपचा पुरवठा करणे। कारण महाराष्ट्रात आमचा कृषी विभाग हा सगळ्यात 1 नंबरवर डिजिटलायझेशन झालेला आहे। त्यामुळे आम्हाला शासनाकडून अशी अपेक्षा आहे की आमचं कामकाज करण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावा। तिसरा मुद्दा असा आहे, कृषी सेवकाचा जो कालावधी आहे, हा जो कृषी सेवक आहे तो शासनाने रद्द करावा। चौथा असा आहे की कृषी विभागाच्या आकृती बंधामध्ये कृषी पर्यवेक्षकाचे पद हे 4 1 करावं, जे 1999 ला होते ते पूर्ववत करावं। 5वा मुद्दा असा आहे की निविष्ठा वाटपामध्ये कृषी विभागाच्या ज्या कृषी सहायकांना त्रास होतो तो त्रास कमी करावा, त्याच्यात आर्थिक तरतूद करावी, अशी आमची एक शासनाचे 5वी मागणी आहे। 6वी आहे, कृषी सहायकांना ग्रामस्तरावर काम करत असताना जसे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कोतवाल म्हणून आहे, ग्राम सेवकांना जसं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 4 पद आहेत, तसे आम्हाला एक कृषी मित्र किंवा कृषी सहाय्यकांना एक मदतनीस म्हणून असावा, हे एक महत्वाची मागणी आहे। 7वी मागणी आमची अशी आहे की जे महाराष्ट्र शासनाने चालवलेली अति महत्वाकांक्षी योजना आहे की रोहयो फळबाग, ही योजना लक्षांक नसून त्या विभागात त्या जिल्ह्यात जशी परिस्थिती असेल, मागणी असेल, त्या पद्धतीनं शासनाने ही टार्गेट न धरता मागणीनुसार ते काम देण्यात यावे। 8वी मागणी अशी आहे की नैसर्गिक आपत्तीचे जे पंचनामे होतात त्याच्यात कृषी विभागाला हा दुय्यम दर्जा आखला जातो, तर त्यासाठी सुद्धा शासनानं नैसर्गिक आपत्तीचे जे पंचनामे आहे त्याची जबाबदारी निश्चिती करावी। त्याच्यानंतर 9वा आहे, कृषी संवर्गाच्या ज्या आस्थापना संदर्भात ज्या अडीअडचणी आहेत, तर ह्या अडीअडचणी शासनाने दूर कराव्या। एवढ्या मागण्यासाठी आम्ही आज दिनांक 19/5/2025 ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया इथे
धरणे आंदोलन आम्ही करत आहोत. तद्वतच त्यानंतर दिनांक 21/5/2025 ला माननीय विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या दालनासमोर सुद्धा आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत. सर हे धरणे आंदोलन करून प्रशासनाकडून तुम्ही काय अपेक्षा कराल सर? महत्वाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत हे शासनानं मान्य करावं. कारण दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्यासोबत आमची राज्य संघटनेची बैठक झाली. बैठकीमध्ये माननीय कृषी मंत्री महोदयांनी असे संबोधले की 15 दिवसात तुमची मागणी आम्ही पूर्ण करतो. पण आज 15 दिवस लोटून सुद्धा जवळजवळ 3 महिने झाले तरीही आमची एकही मागणी शासनानं पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आज आपल्याला ही पावलं उचलावी लागलेली आहे. सर हे जी मागण्या आहेत हे प्रलंबित असल्यामुळे कृषी सहाय्यकांच्या वैयक्तिक जीवनावर काय प्रभाव पडते सर? महत्वाचं म्हणजे शासन जसं माननीय मुख्यमंत्री महोदयाचं होतं की 100 दिवसात प्रशासन गतिमान आणण्यासाठी, तर आम्ही आमचं कृषी विभाग हे गतिमान करण्यासाठीच आमचे मागण्या हे शासनानं तरी मागण्या मागून राहिलो. पण ह्या जर सोयी सुविधा शासनानं पुरवल्या नसल्यामुळे आमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा किंवा शासनाच्या कामकाजात आम्हाला पाहिजे तेवढं गतिमान आणता येत नाही. आणि त्यामुळे आम्हाला काम करत असताना शेतकऱ्याच्या हितार्थ खूप मोठा त्रासाला सहन करावा लागतो. आमच्या कृषी सहाय्यक बांधवाच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्ताच्या मागण्या आहेत आणि ह्या जवळपास 10-12 वर्षापासून या प्रलंबित अशा मागण्या आहेत. याच्यात महत्वाची जी मागणी आमची कृषी सहाय्यक बांधवाची ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे. ते त्यांच्या नावाच्या समोर अधिकारी लागलेला आहे आणि आमच्या कृषी सहाय्यक त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर आमची मुख्य अशी मागणी आहे सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम कृषी सहाय्यकाचे लवकर बदलून झालेले पाहिजे. दुसरी मागणी आहे कृषी सहाय्यक हे दिवस रात्र फील्डवर काम करत असतात आणि आजचा जो युग आहे हा इंटरनेटचा युग आलेला आहे आणि कुठलीही सुविधा शासनामार्फत न देता त्यांना काम करायला शासन बाध्य करत आहे. तर दुसरी महत्वाची मागणी आहे की लॅपटॉप मिळावा, तर त्यांना लवकरात लवकर शासनाने लॅपटॉप मिळून द्यावा. तसंच तिसरी मागणी आहे कृषी सेवक कालावधी रद्द करणे. आता जे अल्पशा मानधनावर कृषी सेवक जे काम करत आहेत समान काम समान वेतन या धोरणावर त्यांना कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदावर नेमणूक करावी, तिसरी मागणी आहे. तसाच आता नव्याने जे कृषी विभागामध्ये आकृतीबंध मंजूर होत आहे त्या आकृतीबंधामध्ये ताबिके तसेच काही नर्सरी आहे याच्यामध्ये कृषी पर्यवेक्षकाची जी पद आहे ते कमी करण्याच्या शासनाचा दावा आहे. तर ते पद कमी न करता म्हणजे 4:1 हा रेशो ठेवून 4 कृषी सहाय्यकामध्ये 1 सुपरवायझर 1 कृषी पर्यवेक्षक हे पद नवीन आकृतीबंधामध्ये मंजूर करावी ही मुख्य मागणी आमची आहे. तसंच कृषी सहाय्यकांना मदतनीस ग्रामसेवकाला त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई आहे. तसंच तलाठी जो आहे तलाट्याला सुद्धा कोतवाल दिलेला आहे. पण आमचे कृषी सहाय्यक बांधव यांना कुठल्याही प्रकारच्या मदतनीस यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही शासनानं. तर त्यांना ग्रामस्तरावर एक मदतनीस त्यांना मदत होईल याकरिता उपलब्ध करून द्यावे हे महत्वाची अशा 5 ज्या मागण्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या, मान्य कराव्या अशी मी शासनाने विनंती करतो. धन्यवाद. सर एक प्रश्न अजून आहे सर, जर तुमच्या ह्या मागण्या प्रशासनाने जर मंजूर नाही केल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर तुमचा अपेक्षित जो पाऊल आहे तो पुढे काय असणार आहे सर? याच्यासाठी कसं आहे किंवा संघटनेनं काही टप्पे ठरवलेले आंदोलनाचे. याच्यामध्ये प्रामुख्यानं आज आपण सर्व जे आहे बेमुदत आंदोलन बसून आहे. तर शासनाच्या ज्या आमच्या ज्या मागण्या होत्या जवळपास आम्ही ज्या 11 मागण्या आम्ही ज्या महत्वाच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यात शासनाला आतापर्यंत वेळोवेळी आमच्या अडचणी संदर्भात वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला. शासनाला याची वेळोवेळी वरिष्ठांकडून आम्ही यांची माहिती दिलेली, आमच्या अडचणी त्यांना सांगितल्या. पण आज पाहिजे तसा निर्णय आमच्या बाबतीत झालेला नाही.
खऱ्या अर्थानं कृषी सहाय्यक हा जो संवर्ग आहे कृषी खात्यातला अत्यंत महत्वाचा भाग असून ग्रामस्तरावर काम करणारा एकमेव संवर्ग आमचा कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक 2 संवर्ग कामं करतात। याच्यात आमच्या मागण्या काही वेगळ्या नाही, त्या सगळ्या मागण्या रास्त आहे। आमचं काम आज कसं आहे की सगळं ऑनलाईन काम आहे, तर आम्ही लॅपटॉप मागतोय, काही वेगळं काही नाही। कृषी सेवकाचं कृषी सहाय्यक आमच्या कृषी सहाय्यकाच्या नियुक्त्या व्हायच्या, कृषी सेवक मध्यंतरी आधी 4-5-10 वर्षामध्ये कृषी सेवकाच्या भरत्या सुरू झाल्या, तुटकशा अशा पगारावर आम्हाला काम करावं लागत आहे। तर याचं कृषी सहाय्यक म्हणून आमच्या भरत्या व्हायला पाहिजे। दुसरं आमच्या नावाच्या संदर्भाचे पदनाम बदलीचा जो विषय आहे मागील 4-5 वर्षापासून आम्ही हा मुद्दा रेटून धरलेला आहे, पण वास्तविकतेच्या आधारावर खऱ्या अर्थानं आमच्या संवर्गाचा कोणी विचार केलेला नाही। आमची शासनाला असं कडकडीची विनंती आहे की सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम हे आम्हाला सोबत आहे। आम्ही ग्रामस्तरावर काम करत असताना ग्रामसेवकाला ग्राम विकास अधिकाऱ्याचं पद दिले, महसूल अधिकारी म्हणून तलाठ्याला दिले, तर आम्हालाही सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून पदनाम द्यावं अशी आमची शासनाकडून आमच्या संघटनेच्या वतीनं वेळोवेळी मागणी होत आहे। या मागणीसाठी आम्ही हा आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि हे बेमुदत आंदोलन आमचं सुरू राहील। शासनाने आमच्या मागण्याकडे विशेष लक्ष द्यावं, आम्हाला न्याय द्यावा अशी शासनाकडून आमची विनंती आहे। सर, कृषी सहाय्यकांच्या ह्या मागण्यांविषयी तुमची प्रतिक्रिया काय राहील सर? बघा, कृषी सहाय्यकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाला सोडवण्यासाठी कुठेही अडचण नाही। याचं कारण असं आहे, या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे की आमच्या नावामध्ये बदल करा। हे बदल करण्यासाठी त्यांना कुठेही काही पैसा द्यावा लागत नाही, सरकारला याचा काही कुठलाही पैसा देण्याची आवश्यकता पडत नाही। दुसरी महत्वाची बाब आहे लॅपटॉप देण्याचं। खरं आहे, एका बाजूला तुम्ही ऑनलाईन काम करायला लागलेत, पण त्यांच्याकडे लॅपटॉप नाही, तर त्यांनी ऑनलाईन करावं कसे? शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना त्यांची माहिती ई-पीक करायची असेल तर ती करावी कशी? ह्या विविध ज्या काही अडचणी आहेत त्या कृषी सहाय्यकांच्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून शासनाला तिथे कुठल्याही अशा पद्धतीचा भूखदंड नसल्यामुळे शासनाने ती मागणी मंजूर करावी अशी माझी भूमिका आहे। आणि शासनाला मी आमचे खासदार दोन्ही नामदेवराव किसान पडोलेजी या सगळ्यांच्या सोबत निश्चितपणाने या अवगत करून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे।